रियल महाराष्ट्र 24 न्यूज, हम दिखाएंगे सच। राहणार बाबागाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणेमध्ये वरील प्रमाणे बाबागाव राहतोच की सदर माझी लेकरं बाळ घेऊशानी काही लोक माझ्यातली मच्छीमार करून खेकडे धरुशानी धंदा करूशानी पोटभरचे जगून असताना 342 गटाबरोबर वाव जवळजवळ 30 ते 40 वर्ष 50 वर्ष होत आम्ही वयवाटतो इथं। आता स्वतः तहसीलदार बनसोडे साहेब आरतूरची भाषा वापरतात, काय म्हणतात की बघू बघू अशी भाषा मला वापरतात, आता धमकी देतात, वारंवार सुरजेवारी धमकी देतात, तुम्ही बाहेर गेला तर ठीक आहे तुम्हाला पोलिस अनुसार तुम्हाला लेकरा बाळशी आत टाकू अशी तहसीलदारची धमकी द्यायला लागली ती। तर ह्याच्याबद्दल माझी लेख बाया पोर लेकर बाय काय आम्ही पेट्रोल टाकू जाऊन मरून जावं, त्या असं जर अतिक्रम आमचं हटवलं तर तहसीलदार समोर आणि तहसीलदार हात धरून आम्ही पेट्रोल समजे जी फॅमिली जी जमलेले आहेत तो समजे पेट्रोल टाकून आम्ही जाऊन मारायची आमची तयारी आहे। आपण जो 40 वर्ष झाली 40-45 वर्ष झाली 1990 पासून वहिवाट चालू आहे आमची इथं, त्याच्या आधी आमच्या आजच्या पंचायत 50-60 वर्ष आमची चालू आहेत। नोटीस आले पाप उतरले आणि कागदपत्री जे आहेत आपले कागदपत्री ही कागदपत्री चाललेलं आहे, काय काय चोर नाही की कोणाला दडूचे अतिक्रमण नाही माझं, जी सरकारला भांडून माझं कायदेशीर जी सरकार लोकांची मागणी जी केली आहे तो डॉक्युमेंट मी स्वतः पोस्ट करून आणि पोस्ट करून माझी मागणी मी तयार केली असून सदर माझे कागद तहसीलदारी सही न दिल्यास पांढरे तहसीलदारीत होते इंदापूरमध्ये पांढरे तहसीलदारी सही मग काय केलं त्यांनी सांगितलं की तुम्ही जसे कोर्टात केस करा तिथून मी सही देतो, तुम्ही काय सही द्या। इंदापूरच्या बाबुळगावमध्ये पारधी समाजाची 14 एकर गायरान जमीन आणि त्याच्यावर असलेले घरं पाडण्याचं काम आज तहसीलदारने केलं। यावेळी तरुण तरुणी लहान लहान लेकरं आया बहिणी यांनी मोठा आक्रोश केला। अनेकांनी अंगावरती रॉकेल पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। या घटनेची गांभीर्याने मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, महसूल मंत्र्यांनी अशा पद्धतीची कारवाई तात्काळ थांबवावी। गायरान जमिनी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी भांडवलदारांच्या चालण्यासाठी आदिवासी पारधी समाज असेल, दलित असेल, अनुसूचित जाती जमातीचा घटक असेल, या भूमिहीन घटकांनी जर गायरान जमीन ताब्यात घेतली असेल 40-50 वर्षापासून जर कसत असतील तर त्या जागेवरती कोणताही प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न करू नये अशी ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे।